नमस्कार मित्रांनो, मी नारायण पाटील. आपलं आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी परत एका कष्टकरी व प्रामाणिक तसेच प्रयोगशील शेतकरी शेतामध्ये आहे. मित्रांनो, आज आपण कांदा या पिकाबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, सुधीर चौगुले हे एक तरुण शेतकरी आहेत. त्यांनी आपल्यासोबत मिळून आज ऑर्गॅनिक शेती करत आहेत. मित्रांनो, आज प्रत्येक तरुण शेती करायला पुढं आलं पाहिजेत, शेती केलं पाहिजेत, तेही मिश्र पीक घेत स्मार्ट शेती त्यांनी केलं पाहिजेत, कारण शेती वाचणार आहे. मित्रांनो, शेतीमध्ये प्रयोग करण्यासारखं खूप काही आहे, आपल्याला ते करता आलं पाहिजे. आज आपल्या पद्धतीने शेती करत असताना सुधीर चौगुले यांनी पिकामृती या टॉनिकची फक्त 2 स्प्रे घेतलेले आहेत. मित्रांनो, फक्त 2 स्प्रेवरती आज हा कांदा पीक अतिशय सुंदर अशा पद्धतीने आलेला आहे. तुम्ही जर मित्रांनो गड्ड्याची साईज बघितला तर तुम्हाला आश्चर्य होईल. एकच मिनिट, हे बघा मित्रांनो, एक कांदा जवळजवळ 480 ते 500 ग्रॅम आलेला आहे. म्हणजे एक कांदा जवळजवळ अर्धा किलोचा आहे. विचार करा मित्रांनो, हा चमत्कार ऑर्गॅनिक शेतीचा आहे. हा चमत्कार पंचमहाभूत, नवग्रह, गोमाता आणि भूमातेचा आहे. हा चमत्कार नैसर्गिक शेतीचा आहे. जेव्हा आपण परमेश्वरांनी तयार केलेल्या निसर्गाची इको फ्रेंडली खेळीमेळीने जेव्हा शेती करतो तेव्हा असे रिझल्ट पाहायला मिळतात. पण आपण मात्र आज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जात आहोत, म्हणून आपली शेती भरकटली गेलेली आहे. विचार करा मित्रांनो, फक्त पिकामृतीच्या 2 फवारण्यावरती असा पीक आलेला आहे. म्हणजे जवळजवळ तिप्पट चौपट उत्पन्न आज शेतकऱ्याला मिळालेलं आहे. मग शेती का परवडत नाही? शेती परवडते. शेती परवडण्यासारखं केली पाहिजे. आपण इको फ्रेंडली शेती केली पाहिजे. आपण निसर्गाला साक्षी धरून शेती केली पाहिजे. आपण गोमाता आधारित शेती केली पाहिजे. मित्रांनो, आपण आपल्या भूमीला भूदेवी म्हणतो, आपल्या नदीला गंगामाता म्हणतो, आपण गाईला गोमाता म्हणतो. फक्त आपण नावालाच त्यांना देव मानतो, पण त्याची खरी परिस्थिती बघितलं तर खूपच वाईट आहे. आज आपण आपल्या भूमातेला जे अन्न खाद्य म्हणून देतो ते कुठल्याही विषापेक्षा भयंकर वाईट आहे. ते कधीच ते खाऊ शकत नाही, पण आपण जे आज ते केलेलं आहे त्यामुळं आपली शेती भरकटली गेलेली आहे. मित्रांनो, ऑर्गॅनिक टीमशी संपर्क करून, ऑर्गॅनिक अन्नदाता टीमशी मिळून खेळीमेळीनं आपण आज अशा पद्धतीने शेती करू शकता. कमी खर्चामध्ये, कुठलाही नुकसान न होता आपण फायदेशीर शेती करू शकता. आणि हे करणं गरजेचं आहे. आज तरुण पिढी शेतीकडे वळलं पाहिजे, तर शेती सुधारणार आहे. मित्रांनो, पहिल्यांदा आपण जेव्हा सुधीर चौगुले यांना भेटले तेव्हा आपण त्यांना हरभरा प्लॉटमध्ये भेटलेलो होतो. तेव्हा आपण त्यांना आम्ही हरभरा प्लॉटसाठी 1 पिकामृतीची बॉटल दिला होता. त्यांनी ते अगदी योग्य आम्ही सांगितल्याप्रमाणे प्रामाणिकपणे त्याची फवारणी घेतली. त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं रिझल्ट मिळाला. त्यामुळे त्यांनी त्यांनी स्वतः फोन करून बोलावून आपल्या कांदा पिकाला पण औषध द्यायला सांगितले. आपण त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन देऊन कांदा पिकाला औषध दिला होता. त्याने आम्ही सांगितल्याप्रमाणे शेड्यूल पाळून अतिशय छान अशा पद्धतीने कांदा पिकाला पण फवारणी घेतली. आम्हाला माहीत पण नव्हतं. आम्ही हे त्यांना औषध देऊन जवळजवळ 1.5 महिना झाला होता. जेव्हा त्यांनी आपल्या शेतामध्ये कांदा काढण्यासाठी आले तेव्हा त्यांना कांद्याची साईज बघून आश्चर्य झाला. तेव्हा ते शेतकरी स्वतः आपल्याला कॉल करून आपल्याला कांद्याचे वजन फोटो सकट पाठवून कळवले की अतिशय चांगल्या पद्धतीने कांदा आलेला आहे, तुमचं औषध खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. हे खूप हसत ते शेतकरी सांगत होते. मी त्या कांद्याच्या वजनाचा फोटो पाठवेन, जे शेतकऱ्यांनी मला पाठवलेलं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. बघा मित्रांनो, आज शेतकरी किती खुश आहे. एक कांदा नाराप्रमाणे आलेला आहे, नारळ प्रमाणे आले असे शेतकरी स्वतः म्हणत होता. म्हणजे विचार करा, तुम्हाला माझ्या हातात जे कांदे दिसाले हे जवळजवळ अर्धा किलोचे कांदा आहे. आणि फक्त 1-2 नाही तर लागलेले सगळेच कांदे अशा पद्धतीने लागलेले आहेत. कारण कुठलेही कंदवर्गीय पीक जमिनीमध्ये वाढतात, जे जमिनीमध्ये वाढतात त्या पिकांना अशा पद्धतीनं फुगण्यासाठी जमीन मऊ असायला लागतं. आणि ते काम आपलं औषध खूप चांगल्या प्रमाणात करते. मित्रांनो, कांदा पिकवण्यासाठी जमीन खूप मऊ लागते. आणि जमीन मऊ होण्यासाठी जमिनीमध्ये गांडूळ असणं खूप गरजेचं आहे. आणि सध्या आपल्या कुठल्याही शेतकरी शेतामध्ये गांडूळ नाहीत, बॅक्टेरिया नाहीत, जीवाणू नाहीत, कारण या पेट्रोकेमिकल पेस्टिसाइड खतामुळे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा,
यांनी फक्त पिकांबूरचे 2 फवारणी घेतलेले आहेत. 10 दिवसाच्या गॅपमध्ये 2 पिकांबूरची फवारणी घेऊन आज अशा छान अशा पद्धतीने त्यांनी पीक घेतलेलं आहेत. म्हणजे जवळजवळ 1200 रुपये खर्च त्यांना आलेला आहे. फक्त 1200 रुपये खर्च करून आज यांनी अशा मोठ्या प्रमाणात कांदा पिकवलेला आहे. फक्त एकच कांदा नाही, पिकवलेले सगळेच कांदे अशा पद्धतीने छान आलेले आहेत. मित्रांनो, भूरक्षक आणि पिकांबूर या खताची संयुक्तपणे वापर केल्यामुळे असा रिझल्ट पाहायला भेटतो, असा चमत्कार पाहायला भेटतो. तुम्ही फक्त या केमिकल रासायनिक खत कंपन्यांचे जो मास्टर प्लॅन आहे ते समजून घ्या. ते कुठल्याही पिकाला एकच प्रकारचे खत देत नाहीत, एकच प्रकारचे टॉनिक देत नाहीत. ते झाडाची डिवाईड करतात. मूळ वाढीसाठी वेगळं औषध, झाड वाढीसाठी वेगळं औषध, फूल धारणेसाठी वेगळं औषध, फूल गळतीसाठी वेगळं औषध, चकाकीसाठी वेगळं औषध, असे 12 प्रकारचे औषध ते विकतात. तेव्हाच त्यांना पैशाचा महापूर त्यांच्या दारापर्यंत जातो. समजून घ्या, त्यांचा फक्त पैसा कमावणे हाच हेतू आहे. शेतकऱ्याला लुटणे हाच हेतू आहे. शेतकऱ्याला केंद्रबिंदूमध्ये ठेवून त्यांचे डिझाईन झालेले असते. म्हणून आज शेतकरी तोट्यामध्ये आहे, नुकसानीत आहे. हे त्यांची एक चक्रव्यूह आहे, त्यामध्ये शेतकरी फसला गेलेला आहे. मला सांगा, हेच कांदा पिकवायला त्यांनी नाही म्हटलं तरी पण 10-12 प्रकारचे औषध दिले असते, सांगितले असते आणि शेतकरी वापरलेसुद्धा असते, तरी देखील असा चमत्कार झाला नसता. आपल्याला आपली जमीन वाचवायला पाहिजे. जमीन वाचली तरच शेतकरी वाचणार आहे. मित्रांनो, आपल्या ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करत असताना आपल्याला खर्च काहीच नाही आहे. फक्त आपल्याला प्रामाणिकपणे शेती करायची आहे. आम्ही सांगितलेले शेड्यूल पाळायचे आहे. कांदा हा पीक आज जो माझ्या हातात कांदा झाला आहे, फक्त एकच कांदा नाही, जर तुम्ही बघू शकता हे पण कांदा बघा. माझ्या हातात मावेत एवढे मोठे कांदे आज आलेले आहेत. म्हणजे शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये तिप्पट चौपटीने वाढ झालेला आहे. जर तुम्ही केमिकल पद्धतीने केला असतं तर याच एका कांद्यामध्ये 4 भाग झाले असते. मित्रांनो, पंचमहाभूत, नवग्रह, गोमाता आणि भूमाता याच्यावर आधारित आपण जेव्हा शेती करतो तेव्हा असले रिझल्ट पाहायला आपल्याला भेटतात. मित्रांनो, जसं आपण देवाकडे एक नवस मागतो आणि देवाला ते नवस पूर्ण करण्यासाठी आपण देवाची सेवा करतो. म्हणजे देवाला जे आवडते ते आपण बनवून त्याला प्रसाद म्हणून नैवेद्य देतो. उदाहरणार्थ आता गणपती बाप्पाला आपला मोदक आवडतो, लाडू आवडतो. आपण किती प्रेमानं मायेनं ते मोदक आणि लाडू बनवून गणपती बाप्पाला नैवेद्य देतो. तसेच कुठल्या दिवसात देवाला बकरा आवडतं म्हणून आपण 1 बकर कापायच्या जागी 2 बकर कापतो. तसेच आपल्या भूमातेला, आपल्या भूदेवीला काय आवडते, तिला काय दिलं तर ती प्रसन्न होते, ह्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. पण आपण ह्याचं उलटंच करतो. आपण काय करतो, जे भूमातेला जे अन्नच नाही ते भूमाता कधी खाऊ शकत नाही, ते आपण पेस्टिसाइड खताचा वापर करतो, युरियाचा वापर करतो, DAPचा वापर करून आज आपण भूमातेला नाराज करतो. मित्रांनो, भूमातेला प्रसन्न करायला शिका. भूमातेला जे आवडते, पारंपरिक पद्धतीनं प्राचीन काळापासून भूमातेला आपण नैवेद्य दाखवत आलेलो आहोत, ते आपण व्यवस्थित दाखवलो तर कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. भूमाता प्रसन्न होणार. आज अशाच प्रकारे या शेतकऱ्याला आज भूमाता प्रसन्न झालेली आहे. म्हणून अशा छान अशा पद्धतीनं कांदा आज पिकलेला आहे. जवळजवळ अर्ध्या किलोचा एक कांदा आज पिकलेला आहे. हे फक्त भूमातेच्या प्रसन्न झाल्यावर झालेलं आहे मित्रांनो. म्हणून मित्रांनो, आपण शेती करत असताना भूमातेचा पण तितकाच विचार केला पाहिजे. मित्रांनो, शेतकरी जागा झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन, म्हणजे मूल्यवृद्धी करायला शिका. कारण आज एक व्यक्ती, तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी, म्हणजे आज कांद्याचं मार्केटमध्ये, हॉटेलमध्ये खूप प्रमाणात कांदा विकला जातो. आपल्या रोजच्या जीवनमरणामध्ये कांदा खूप गरजेचा वस्तू आहे. पण मोठमोठ्या हॉटेलमध्ये कांदा कापणे, ह्याचा पालापाचोळा काढणे हे त्यांना झंझट वाटते. त्यामुळे एका माणसाने आपले घरी कांदा आणून कांद्याचं पेस्ट बनवून त्याला एक चांगला लेबल लावून त्याची चांगल्या प्रमाणात मार्केटिंग करून आज 1 किलो कांदा 8,000 रुपयाला विकत आहे. कितीला? 1 किलो कांदा 8,000 रुपये किलोनं विकत आहे. मित्रांनो, आपण पिकून मध्यस्थाला पैसे करून देण्यापेक्षा आपण पिकून आपण त्याची मूल्यवृद्धी केली तर आपल्याला 4 पैसे मिळतात. आज ढकलगाड्यामधून भाजीपाला विकणारा व्यक्ती लखपती आहे, पण तोच शेतकरी आज कर्जामध्ये बुडालेला आहे. विचार करा मित्रांनो, शेती हा ATM आहे हे मी सारखं सांगतो. फक्त आम्हाला ते क्रेडिट कार्ड करायचं आहे की डेबिट कार्ड करायचं आहे हे समजलं पाहिजे. पण
आपल्याला शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे हे तारंबळा उडालेला आहेत. पण काही नाही, तुम्ही जर आज ठरवला तर 1-2 वर्षामध्ये सगळं संपूर्ण शिकून जाल. मित्रांनो, भारतसारख्या कृषीप्रधान देशामध्ये शेती कधीच नुकसानीमध्ये जायला नको पाहिजे, कारण तेवढा अफाट मोठ्या प्रमाणात मार्केट हा शेतीचा आहे. पण मध्यस्थीच्या कारणामुळे आज शेती भरकटलेली आहे, शेती नुकसानीमध्ये गेलेली आहे. आज फक्त शेतकरी सोसायटीचे कर्ज फेडण्यासाठी शेती करतो आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे, यासाठीच आपलं धडपड सुरू आहेत. मित्रांनो, मूल्यवर्धित केलेले सर्वच वस्तू तिपटीने विकल्या जातात आणि आपल्याला तिपटीने नफा पण मिळतो. आणि ऑर्गॅनिक शेती करणं काळाची गरज आहे. केमिकलच्या नात्यामध्ये लागू नका, त्याच्या जाळ्यातून बाहेर या आणि ऑर्गॅनिक शेतीकडे वळा. ऑर्गॅनिक शेती केल्यानं असं चमत्कार पाहायला मिळतात. फक्त आम्हाला शेताची सेवा करायला जमलं पाहिजे, शेताला, आपल्या भूदेवीला प्रसन्न करायला आपल्याला जमलं पाहिजे, तरच शेती सुपीक आणि चांगली बनते. आपल्या प्रकारे तुम्ही शेती करत असताना भूरक्षक आणि पिकामृतचा संयुक्तपणे वापर केल्यामुळे पहिल्यांदा जो जमिनीमध्ये बदलाव होतो तो म्हणजे गांडूळ खताची संख्या वाढते. तितकंच नव्हे, जर त्यासोबतच बॅक्टेरिया, जीवाणू, सूक्ष्माणू यासारख्या जीवांचा उत्पत्ती मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये होतो. आज जर तुम्ही तुमची शेती माती परीक्षण केला, शेतामधले माती परीक्षण केला, तर तुमच्या जमिनीमध्ये सूक्ष्माणू, जीवाणू, बॅक्टेरिया, गांडूळ साधं एक-एक सुद्धा भेटणार नाहीत, कारण तितक्या भयंकर प्रमाणात तुम्ही पेस्टिसाइड खताचा वापर केलेला आहे. जर तुम्ही आमचे औषधी संयुक्तपणे वापर केला, गांडूळ वाढतात, बॅक्टेरिया वाढतात, जीवाणू, सूक्ष्माणू वाढतात आणि जेव्हा ह्या सर्व जीवाणू जमिनीमध्ये वाढतात तेव्हा जमीन सुपीक बनते. जमिनीमध्ये एक नैसर्गिक ताकद तयार होते, एक इम्युनिटी पॉवर तयार होतो आणि त्याचा डायरेक्ट फायदा आपल्या पिकावरती होतो. त्यामुळे ऑर्गॅनिक शेती करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्गॅनिक शेतीला बदनाम करण्यात आलेला आहे. ऑर्गॅनिक शेती लवकर लागू होत नाही, त्याचे रिझल्ट खूप वेळानं दिसतात. असे शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये ते वाईट विष घालून त्यांची ब्रेन वॉश करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. मित्रांनो, कुठंतरी हे थांबलं पाहिजे. जितकं होईल तितक्या लोकांनी ऑर्गॅनिक शेती करा, मिश्र पिकं घ्या, कमी खर्चामध्ये शेती करायला शिका, त्याच्यामध्येच आपला फायदा आहे. मित्रांनो, बघा तुम्ही कांद्याची साईज बघा, कांदा बघा. आज मी बोलण्यापेक्षा आपलं पिकं बोललेलं जास्त चांगलं आहे. मित्रांनो, जितकं शेतामध्ये गांडूळ वाढतात तितकं जमीन मऊ बनते. त्याला कारण आहेत, कारण एक गांडूळ आपल्या जीवन कालावधीमध्ये 1 ट्रॉली इतका खत म्हणजे माती तो उलटपालट करतो, त्यामुळे जमीन सुपीक बनते. जीवाणू, बॅक्टेरियाची तर वेगळंच कमाल करतात, ते नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे जेव्हा आपण भूरक्षक आणि पिकामृत वापरतो तेव्हा पिकाची पांढऱ्यामुळीची संख्या वाढते आणि जितकं पांढऱ्यामुळी संख्या वाढते तितकं पिकाला चांगलं असते, पिकाला सदृढ अन्न मिळतं आणि जितकं जमीन मऊ बनते, ऐकून घ्या, जितकं जमीन मऊ बनते तितकं कंदवर्गीय कुठलंही पीक असलं तरी, कांदा, बटाटा, रताळे, कुठलंही पीक ते जास्त फुगण्यासाठी नैसर्गिकरित्या जमिनीमध्ये मदत होते. त्यामुळे पिकं अशा पद्धतीने जोमदार आणि छान वाढतात. एक समजून घ्या, नभचर, जलचर आणि थलचर या सर्व जीवाणूचा वापर जमिनीमध्ये झाला पाहिजे. नभ म्हणजे आकाश, जल म्हणजे पाणी आणि थल म्हणजे जमीन. या सगळ्यांच्या जीवाणूचा जेव्हा समागम होतो तेव्हाच अशा प्रकारचे चमत्कार होतात. आपल्याला आपल्या नैसर्गिक शेतीपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. हे खूप मोठा षडयंत्र आहे, ते आपल्याला अजूनपर्यंत कळालेले नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याला आळशी बनवलेले आहे. या केमिकल कंपन्यांनी शेतकऱ्याला आज आळशी बनवलेले आहेत. त्यामुळे शेतकरी फक्त मार्केटमधून एक पोते आणले, झालं, बुट्टीमध्ये भरलं आणि फेकलं तर झालं, असं नसते. ऑर्गॅनिक शेतीमध्ये थोडंसं काम लागते, पण ते अगदी व्यवस्थित काम आहे. तेच खरी काम आहे आणि तेच खरी सेवा आहे. मित्रांनो, आज सुधीर चौगुलेसारखा शेतकरी आपल्यावर विश्वास ठेवून जेव्हा शेती केले, कांदा पीक घेतला, त्यांची कांद्याची साईज, कांद्या झाडाची साईज
तुम्ही जर बघितला असता, जर आम्हाला तिथे यायला वेळ झालेला आहे त्यामुळे तुम्हाला ते सगळं आपण दाखवू शकलेलो नाही. त्यांनी स्वतः आपल्याला फोन करून इथं बोलावून हे आज बघायला सांगितलं. एकच कांदा नाही तर सगळेच कांदे एक समान वाढलेले आहेत. विचार करा, एक कांदा अर्धा किलो साईज म्हणजे 2 कांद्याला 1 किलो, जवळजवळ तिप्पटी चौपटीनं उत्पादन आज या शेतकऱ्याला मिळालेलं आहे. मित्रांनो, आणि काय पाहिजे? इतकं सगळं फायदे जर आपल्याला ऑर्गॅनिक शेतीमुळे होत असेल तर कशाला आपल्याला त्या पेट्रोकेमिकलसारख्या भयंकर खताचा, विषारी खताचा वापर करायची गरज आहे? काहीच गरज नाही. समजून घ्या, ते परप्रांतीय खाद्य आहे. ते आपल्या प्रांताचे नाहीत. आपल्या प्राचीन काळापासून आपल्या जमिनीमधले असले खत वापरलेले नाही. हे फक्त विचारामुळे झालेलं आहे, वोट बँकिंगमुळे झालेलं आहे आणि जे ग्रीन रेव्होल्युशनच्या नावाखाली शेतकऱ्याची वाट लावण्यात आलेली आहे. विचार करा, पराशरसारख्या महान ऋषीमुनी आपल्या येणाऱ्या पिढीच्या हिताचा विचार करून, त्यांना शाश्वत शेती देण्याचा विचार करून त्यांनी वृक्ष आयुर्सारख्या पुस्तकाची रचना केली. पण त्या पुस्तकाचा आज नामोनिशाणा देखील नाही, कुठंतरी कोपऱ्यामध्ये पडलेला आहे. मित्रांनो, शेती खूप चांगलं आहे. जे परमेश्वरानं निसर्गाची रचना केलेली आहे, परमेश्वरानं जे डिझाईन केलेले आहे त्यामध्ये सगळं फुकटमध्ये मिळते, फ्रीमध्ये आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. ते फक्त त्याचा वापर आपल्याला करता आलं पाहिजे. फक्त इतकंच आपल्याला करायचं आहे. आपल्याला फुकटमध्ये मिळालेलं आहे, त्याचा आपण योग्यरित्या वापरलं पाहिजे. जे परमेश्वरानं निसर्गाची डिझाईन केलेली आहे ते इको फ्रेंडली आहे. म्हणजे एकमेकांना पूरक असे अनुकूल वातावरण तयार करणं योग्य ते डिझाईन केलेलं आहे. आपण एकमेकावरती आधारित आहोत. आपल्याला कुठलं केमिकलचा वापर करावा लागत नाही. विचार करा, पहिला महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये बॉम्ब तयार करण्यासाठी ज्या केमिकल कंपन्या केमिकल पुरवत होत्या, आज त्याच कंपन्या आपल्या शेतकऱ्याला शेतीमध्ये पीक पिकवण्यासाठी खत पुरवतात. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. मित्रांनो, शेती वाचली पाहिजे. जर असंच तुम्ही वारंवार या पैशाच्या खताचा वापर करत राहिला तर हा जमीन शेती करण्यायोग्य राहणार नाही. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही लवकरात लवकर ऑर्गॅनिक शेतीकडे वळा. व्हॅल्यू ॲडिशन करायला शिका. बघा, आज 1 किलो कांदा 15, 20, 30 रुपये किलोनं विकला जातो. तो व्यक्ती थोडंसं डोकं लावून त्याला व्हॅल्यू ॲडिशन करून 1 किलो कांदा 8,000 रुपये किलोनं विकतो. म्हणजे आपण पिकवलेलं पीक आपल्याला जितकं पैसे मिळवून देत नाही त्याच्यापेक्षा 10 पटीनं ते पैसे दुसऱ्यांना मिळवून देते. आज मध्यस्थी करणारे दलाल, आज ढकलगाड्यामध्ये विकणारे व्यापारी, या सर्वांची आज खिशा पैशाने भरलेले आहेत. पण शेतकरी मात्र अजून कर्जामध्ये बुडालेला आहे. आज शेतकऱ्याच्या मालाला विदेशामध्ये काहीच किंमत नाही, कारण आपल्या या वोट बँकिंगच्या सिस्टममुळे. आज आपण गो आधारित शेती करत असताना आपल्याला खर्च काहीच नाही आहे. आणि आज बहुतेक शेतकरी आपल्या शेतामध्ये 2-3, 3-3, 4-4, 5-5 ट्रॉली शेणखताचा वापर करतात, पण त्याचा काही उपयोग नाही. जितकं तुम्ही शेणखत वगैरे टाकता तितक्याच प्रमाणात तुम्ही केमिकल खताचा पण वापर करता. त्यामुळे जीवाणू तयार होण्याच्या आधीच मरून जातात. मगाशी सांगितल्या प्रकारे आपल्या शेतामध्ये आपण पीक घेत असताना आपल्याला नाना प्रकारची औषध वापरावं लागत नाही, कारण आपल्या हवेमध्ये 71% नायट्रोजन आहे. मित्रांनो, भगवंतानं ज्या सृष्टीची निर्माण केलेली आहे, ज्या इको फ्रेंडली सिस्टमची त्यांनी डिझाईन केलेली आहे, त्यामध्ये कुठलेच वस्तू विकत आणावे लागत नाही. पण हे आपलं दुर्दैव आहे की आपण विकत आणून घालतो. आज हवेमध्ये 71% नायट्रोजन आहे, म्हणजे नायट्रोजनचा साठा खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण आज आपण NPKच्या नावाखाली विकत आणून खत शेतामध्ये टाकतो. हे दुर्दैव आहे. मित्रांनो, कुठलेही पीक आपल्या जमिनीमधून फक्त 2.7% इतकंच अन्न ग्रहण करते. बाकीचं 97.3% अन्न ते हवेमधून सूर्यप्रकाशाद्वारे अन्न ग्रहण केला जातो. मग मित्रांनो, आपल्याला जर एवढं मुबलक प्रमाणात मिळत असेल तर आपल्याला कशाला नाना प्रकारचे औषध वापरावं लागत आहे? जरा विचार करा. हे फक्त शेतकऱ्याला अंधारात ठेवून केलेलं काम आहे. हे एक षडयंत्र आहे, विचारे दृष्टिकोनाने केलेलं हे प्लॅन आहे. त्यामुळे आज शेतकरी फसला आहे. सुरुवातीला जेव्हा हरितक्रांती झाली, हरितक्रांती होऊन 20 वर्षानंतर खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची आत्महत्या व्हायची. शेतकरी गळफास घालून मरायचा. विचार करा.
ज्या देशामध्ये अन्नदाता म्हणून ओळखला जातो शेतकऱ्याला, तो शेतकरी घरपास लावून मरतो. म्हणजे त्या देशाची शेतीची व्यवस्थापन कशा पद्धतीनं असेल, शेतकऱ्याची काय हाल होत असेल, विचार करा मित्रांनो. शेतकऱ्याला अन्नदाता असे संबोधले जाते, त्याला अन्नदाता या नावानं ओळखला जातो. पण जगाला अन्न पुरवणारा अन्नदाता आज भिकारीसारखे झालेला आहे. इकडे त्याला जगूही देत नाहीत, इकडे त्याला मरूही देत नाहीत. अशा पद्धतीनं आज शेतकऱ्याची अवस्था आहे. शेतकरी आज फक्त सोसायटीच्या कर्ज फेडण्यासाठी शेती करतो, सोसायटीच्या व्याज भरण्यासाठी तो शेती करतो, जुनं नवीन करण्यासाठी तो शेती करतो. त्याला कुठलाच नफा मिळत नाही. त्यामुळं शेतकरी स्टँड घेतला पाहिजे. शेतकरी स्वतःचा एक स्टेटस तयार केला पाहिजे, तरच शेतकरी वाचणार आहे. शेतकरी मालाला योग्यरित्या भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला शेतकरी स्वतः भाव ठरवला पाहिजे. त्या दिवशीच शेतकऱ्याची क्रांती होणार आहे. मित्रांनो, आज आपण पिकवणार, आपण राबणार, पण आपल्या मालावरती भाव कोण ठरवणार? मध्यस्थी. आपल्या मालापासून जास्त नफा कोण मिळवणार? मध्यस्थी, व्यापारी लोक. आणि आपण काय करणार? मग आपण असंच शेती करायचं, राबतच राहायचं. विचार करा, अजून पण वेळ गेलेला नाही. विचार करा, ऑर्गॅनिक शेती करा, केमिकलचं नाद सोडा, त्याच्यामध्ये आपलं जीवन वाया घालू नका. आज कॅन्सरचं प्रमाण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुका 1 नंबरला आहे. त्यामध्ये 70% हे शेतकरी आहेत. कारण शेतकऱ्याचा डायरेक्ट संबंध जो आहे, जो औषधाशी डायरेक्ट होतो, त्यामुळे शेतकऱ्याला कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. शेतकऱ्याचं आयुष्य कमी झालेलं आहे. शेतकरी जितकं कमवतो तितकं तो दवाखान्याला, आपल्या पोटाला, एवढंच. जर आपल्या पद्धतीने तुम्ही शेती केला तर त्या शेतीमध्ये पहिलं तर आपल्याला कुठलंही रोगाचं नुकसान होणार नाही, कुठल्याही प्रकारचं वाईट परिणाम तुमच्यावरती होणार नाही. म्हणजे पहिल्यांदा शेतकरी सेफ होणार, नंतर जमीन सेफ होणार, त्यानंतर पीक सेफ होणार. म्हणजे बघा, एक निरोगी शेती करण्यासाठी तुम्ही ऑर्गॅनिक शेती करणं खूप गरजेचं आहे. आज अन्नदाता जे आपण तुम्हाला म्हणतो, शेतकऱ्याला म्हणतो, कुठंतरी ह्या नावालाच आहे तो राहिलेला आहे. विचार करा, अजून पण वेळ झालेले नाही. अशा प्रकारे कांदा पिकवा, अशा प्रकारे शेती करा. कुठल्याही शेतीमध्ये तुम्ही शेती करत असताना तुम्हाला कुठलं जास्त प्रमाणात खर्च येणार नाही. फक्त मुबलक खर्च आहे, तेवढा खर्च करा, सुखी राहा आणि निरोगी शेती करा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.